आज आपल्याकडे विश्लेषणासाठी एकच स्रोत आहे, पण तो अत्यंत भेदक आहे. कवी महेश चौगुले यांची सच नावाची एक छोटी कविता. आता वरवर पाहिलं तर ही एक साधी सरळ दुःखाची कविता वाटेल. पण आज आपलं काम फक्त तिचा अर्थ समजून घेणं नाहीये, तर त्यातील प्रत्येक शब्दामागे दडलेल्या निराशेच्या मानसशास्त्राला उलगडणं आहे. आपण हे पाहणार आहोत की कवीने निवडलेले शब्द केवळ भावना व्यक्त करत नाहीत, तर ते निराशेच्या वेगवेगळ्या टप्प्यांचं प्रतिनिधित्व कसं करतात. पण ह्या सगळ्या विश्लेषणात उतरण्याआधी मला वाटतं आपण सर्वांनी एकदा शांतपणे ही कविता ऐकली पाहिजे. तिचा प्रत्येक शब्द, तिचा सूर मनात झिरपू दिला पाहिजे. मी कविता वाचते. जिंदगी से हमने और क्या मांगा था, हम चाहते हैं बस यही कहा था. कितने कांटे चुने फिर भी ना फूल मिले, कांटों पे सो के गुजारा हमने किया. जिंदगी से और क्या मांगा था, ये मौत भी नहीं आसान, आती नहीं वक्त पे. कितने दर्द सहो अब सहना मुश्किल है, कितने बदनसीब हम, ये भी नहीं मेहरबा, कोई भी नहीं अपना, सब है अपने अपने. क्या जिंदगी है और बेकार जहां, कोई मेहरबा नहीं अपने यहाँ. जिंदगी से हमने और क्या मांगा था. खरं तर या कवितेत इतक्या गोष्टी आहेत की विश्लेषण कुठून सुरू करावा हाच एक प्रश्न आहे. आपण सुरुवातीपासून जाऊ शकतो, पण मला वाटतं या कवितेतलं जे खरं सच आहे ना, जे थेट काळजाला भिडतं, ती ओळ म्हणजे कोई भी नहीं अपना, सब है अपने अपने. या एका ओळीत इतका टोकाचा एकटेपणा आहे की बाकी सगळं दुःख त्यातूनच जन्माला आल्यासारखं वाटतं. तुम्ही जो मुद्दा मांडलाय तो खूप महत्वाचा आहे. खरंच, कारण ही कविता फक्त नशिबावर किंवा परिस्थितीवर भाष्य करत नाही, ती माणसांच्या नात्यांवर, समाजावर भाष्य करते. कवितेच्या सुरुवातीचा संघर्ष हा नियती विरुद्ध मी असा आहे, पण जेव्हा कवी या ओळीवर येतो तेव्हा तो संघर्ष जग विरुद्ध मी असा होतो. आणि हा दुसरा संघर्ष जास्त वेदनादायी असतो. कोई भी नहीं अपना हे केवळ एक विधान नाही, तर तो एक मोठ्या भ्रमनिरासाचा निष्कर्ष आहे. आणि याचमुळे पुढची ओळ येते, क्या जिंदगी है और बेकार जहां. म्हणजे जग बेकार का वाटतंय, तर इथे कोई मेहरबान नाही. हा जो माणसांवरचा विश्वास उडाला आहे, त्यामुळे जगण्याला काही अर्थ उरलेला नाही, असं कवीला वाटतंय. हो, अगदी. आणि मानसशास्त्रात याला एक्झिस्टेन्शियल आयसोलेशन किंवा अस्तित्वात्मक एकटेपणा म्हणतात. म्हणजे जरी आपल्या आजूबाजूला लोक असले तरी आपल्याला आतून वाटतं की आपल्या भावना, आपलं दुःख समजून घेणारं कोणीच नाही. आपण या जगात एकटेच आलो आहोत आणि एकटेच जाणार आहोत. ही भावना खूप तीव्र होते. सब है अपने अपने हे वाक्य त्याच भावनेचं प्रतिबिंब आहे. प्रत्येक जण स्वार्थी आहे, स्वतःच्या वर्तुळात अडकलेला आहे, हा निष्कर्ष कवीने काढला आहे. त्यामुळे संपूर्ण जगाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोनच नकारात्मक झाला आहे. म्हणजे हा एकटेपणा परिस्थितीमुळे आलेल्या निराशेपेक्षा जास्त खोल आहे. पण ही निराशा आली कुठून? कारण कवी असेही म्हणतोय की त्याने प्रयत्न केले होते. हा एकटेपणा केवळ नशिबाला दोष देऊन आलेला नाही. आपण त्या ओळींकडे वळूया का? कितने काटे चुने फिर भी ना फूल मिले. नक्कीच, ही ओळ या कवितेचा कणा आहे असं मला वाटतंय. इथे कवीने काटे आणि फुले ही खूप जुनी आणि परिणामकारक प्रतीकं वापरली आहेत. याला आपण साहित्यशास्त्रात जक्स्टापोजिशन म्हणू शकतो. म्हणजे दोन विरुद्ध गोष्टी, कष्ट म्हणजे काटे आणि फळ म्हणजे फुले, त्या समोरासमोर ठेवून त्यांच्यातला विरोधाभास अधिक गडद केलाय. कवी म्हणतोय की मी फुलांची अपेक्षा केली होती, पण त्यासाठी काट्यांचा मार्ग निवडायलाही तयार होतो. मी कष्ट उपसले, संघर्ष स्वीकारला, पण त्या संघर्षाचं फळ मिळालं नाही. फिर भी न फूल मिले. आणि मग त्यापुढची ओळ तर आणखीच हृदयद्रावक आहे. कांटो पे सोके गुजारा हमने किया. याचा अर्थ फक्त फळ मिळालं नाही असं नाही, तर ती वेदनादायी परिस्थितीच जगण्याचा आधार बनली. हे खूपच भयंकर आहे. तुम्ही बरोबर पकडलत अगदी. आणि इथेच मानसशास्त्रातला एक महत्वाचा सिद्धांत लागू होतो, ज्याला लर्न्ड हेल्पलेसनेस किंवा शिकलेली हतबलता म्हणतात. जेव्हा एखादी व्यक्ती किंवा प्राणी वारंवार प्रयत्न करूनही अपयशी ठरतो किंवा त्याला वेदनादायी परिस्थितीतून सुटका मिळत नाही, तेव्हा तो कालांतराने प्रयत्न करणंच सोडून देतो. तो हेच सत्य मानून घेतो की परिस्थिती बदलणार नाही आणि वेदना सहन करणं हेच नशीब आहे. कांटो पे सो के गुजारा करणं म्हणजे तीच शिकलेली हतबलता आहे.
वेदना ही आता अपवाद नाही, तर तीच रोजची सामान्य अवस्था बनली आहे. वाव! म्हणजे ही फक्त एक काव्यात्मक ओळ नाही, तर ती एका मानसिक अवस्थेचं अचूक वर्णन आहे, जिथे दुःख इतकं सवयीचं झालंय की आता त्यातून बाहेर पडण्याची इच्छाच मेलीये. हो, आणि गालिबचा एक प्रसिद्ध शेर आहे, तो इथे आठवतो. ते म्हणतात, रंज से खुगर हुआ इंसान तो मिट जाता है रंज, मुश्किलें मुझ पर पडी इतनी की आसान हो गई. म्हणजे दुःख इतकं सवयीचं झालं की आता ते दुःखच वाटत नाही, आणि अडचणी इतक्या आल्या की त्या सोप्या वाटायला लागल्या. कवी त्याच अवस्थेबद्दल बोलत आहे, जिथे वेदना हीच त्याची ओळख बनली आहे. आता या सगळ्या संदर्भानं जर आपण कवितेच्या सुरुवातीच्या आणि शेवटच्या ओळीकडे पाहिलं, जिंदगी से हमने और क्या मांगा था, तर तिचा अर्थ खूपच बदलतो. सुरुवातीला ती एक साधी तक्रार वाटते, पण आता ती एका थकलेल्या, हरलेल्या माणसाची कैफियत वाटते. अगदी. आणि त्या ओळीतला तो भाग, हम चाहते हैं बस यही कहा था, यातली रिकामी जागा खूप काही सांगून जाते. कवीने मुद्दाम नाही सांगितलं की त्यांना काय हवं होतं. प्रेम, यश, शांती, ती जागा मोकळी ठेवल्यामुळे ही कविता प्रत्येकाला आपली वाटते. कारण जगातला प्रत्येक माणूस आयुष्याकडून काहीतरी इच्छितो. ती एक वैश्विक मानवी भावना आहे. पण मला इथे एक वेगळा विचार सुचतोय. ही जी रिकामी जागा आहे, ती कदाचित कवीच्या गोंधळाचं प्रतीक तर नसेल? की त्यांना नक्की काय हवंय हेच त्यांना ठाऊक नाहीये आणि त्यामुळेच ते दुःखी आहेत? आयुष्यात ध्येय किंवा इच्छेची स्पष्टता नसणं हेही तर निराशेचं एक कारण असू शकतं. हा एक खूपच मनाचित मुद्दा आहे, आणि ती शक्यता नाकारता येत नाही की ही काय हवंय याबद्दलची अनिश्चितता आहे. पण कवितेचा एकूण सूर पाहिला ना, तर बस यही कहा था यातील जो जोर आहे, तो असं सुचवतो की मागणी खूप साधी आणि स्पष्ट होती. जणू काही ते म्हणत आहेत, अरे मी काही चंद्रतारे मागत नव्हतो. एक अगदी मूलभूत मानवी इच्छा होती माझी. आणि जेव्हा ती मूलभूत इच्छाही पूर्ण होत नाही, तेव्हा अपेक्षाभंगाचं दुःख जास्त गहिरं होतं. त्या रिकाम्या जागेमुळे ती इच्छा वैश्विक बनते. ती तुमची, माझी, कोणाचीही असू शकते. त्यामुळे कविता एका व्यक्तीची न राहता एका अनुभवाची बनते. आणि हा अनुभव इतका तीव्र होतो की तो थेट मृत्यूच्या कल्पनेपर्यंत पोहोचतो. खरं सांगायचं तर ये मौत भी नहीं आसान, आती नहीं वक्त पे, या ओळी वाचून मला थोडा धक्काच बसला. आत्तापर्यंतचा संघर्ष हा आयुष्याशी होता, पण आता कवी थेट मृत्यूशी संवाद साधत आहे. ही खूप मोठी ओळी आहे. ही निराशेची शेवटची पायरी आहे. जेव्हा लर्न हेल्पलेसनेसची भावना टोकाला पोचते, जगण्यातील वेदना असह्य होते आणि एकटेपणा माणसाला आतून खोखरतो, तेव्हा त्याला अस्तित्वच एक ओझं वाटू लागतं. अशावेळी मृत्यू हा एक सुटकेचा मार्ग वाटतो. पण कवीच्या बाबतीत नियती इतकी क्रूर आहे की ती ही सुटकासुद्धा नाकारत आहे. मृत्यू वेळेवर येत नाही ही तक्रार म्हणजे जगण्याची वेदना मृत्यूच्या कल्पनेपेक्षाही कितीतरी मोठी झाली आहे याचं द्योतक आहे. म्हणजे ज्या व्यक्तीला वाटतं की त्याचं आयुष्यावर काहीच नियंत्रण नाही, त्याला आता हेही जाणवतंय की त्याचं मृत्यूवरही काही नियंत्रण नाही. ही तर हतबलतेची परमावधी झाली. हो, कितने दर्द सहूं अब सहना मुश्किल है, हे वाक्य म्हणजे सहनशीलतेचा अंत आहे. यानंतर काहीही सहन करण्याची ताकद उरलेली नाही, आणि तरीही मृत्यू येत नाही. हे कवीच्या मते त्याच्या बदननसीब असण्याचा म्हणजे दुर्दैवी असण्याचा सर्वात मोठा पुरावा आहे. आधी नशिबाने साथ दिली नाही, मग लोकांनी दिली नाही, आणि आता मृत्यूही साथ देत नाहीये. आणि मग हे सगळं भोगल्यानंतर कविता पुन्हा त्याच प्रश्नावर येऊन थांबते, जिंदगी से हमने और क्या मांगा था. ही जी पुनरावृत्ती आहे, हे जे चक्र आहे, ते काय दर्शवतं? हे केवळ निराशेचं चक्र नाही, तर ती एक विचार प्रक्रिया आहे जी त्या हतबलतेच्या अवस्थेत अडकली आहे. सुरुवातीचा प्रश्न हा एक तक्रार होती, पण कवितेच्या शेवटी येणारा तोच प्रश्न एक आरोप आहे. हे सगळं माझ्यासोबत घडण्यासाठी मी अशी काय मोठी मागणी केली होती? या प्रश्नात आता राग, दुःख, हतबलता आणि एक प्रकारचा उपहासही आहे. ही पुनरावृत्ती दर्शवते की कवीला या चक्रातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नाही. म्हणूनच कवितेचं शीर्षक सच आहे. कवीच्या अनुभवाप्रमाणे हेच जीवनाचं अंतिम कटू सत्य आहे. तर महेश चौगुले यांची सच ही कविता म्हणजे वरवर पाहता शब्दांचा एक छोटासा समूह आहे, पण खोलात शिरल्यावर ती मानवी निराशेच्या विविध टप्प्यांचा एक नकाशाच आपल्यासमोर उलगडते. हो, आपण पाहिलं की कसं एका साध्या मागणीच्या अपेक्षाभंगातून संघर्षाला सुरुवात होते. त्या संघर्षात वारंवार अपयश आल्याने शिकलेली हतबलता जन्माला येते,
जिथे वेदनाच सवयीची होते. याला जेव्हा सामाजिक एकटेपणाची आणि माणसांच्या निष्ठुरतेची जोड मिळते तेव्हा जगच निरर्थक वाटू लागतं. आणि या सगळ्याच्या शेवटी जेव्हा सुटकेचा एकमेव मार्ग वाटणारा मृत्यूही हुलकावणी देतो तेव्हा निराशा पूर्ण होते. आणि हे सगळं सांगण्यासाठी कवीने वापरलेली भाषा इतकी सोपी आहे की ती थेट भिडते. त्यात कुठेही मोठे जड शब्द नाहीत. काटे, फुले, मौत हे असे शब्द आहेत जे प्रत्येकाच्या परिचयाचे आहेत, पण त्यांची मांडणी इतकी प्रभावी आहे की ती एक खोल अनुभव उभा करते. म्हणूनच ही कविता एकाच वेळी अत्यंत वैयक्तिक आणि तितकीच सार्वजनिक आहे. ती वाचताना किंवा ऐकताना कोणालाही आपल्या आयुष्यातल्या एखाद्या निराशेच्या क्षणाची आठवण येऊ शकते. या संपूर्ण चर्चेनंतर एक विचार मनात येतोय, जो कदाचित या कवितेच्या पलीकडचा आहे. कवितेत व्यक्त झालेली ही टोकाची निराशा, हा एकटेपणा, हे सगळं पूर्णपणे वैयक्तिक आहे की की ती आपल्या आजच्या समाजातील एका मोठ्या वर्गाच्या न ऐकलेल्या आवाजाचे प्रतिनिधित्व करते? आपल्या आजूबाजूला, आपल्या कामाच्या ठिकाणी, आपल्या शहरात असे किती लोक असतील जे वरवर हसतमुख दिसत असले तरी मनातल्या मनात रोज स्वतःला हाच प्रश्न विचारत असतील, जिंदगी से हमने और क्या मांगा था.